हा द्या साहेबांना द्या. हा. हॅलो. साहेब नमस्कार. नमस्कार. काय झालं आज दिल्लीमध्ये किसान घाट म्हणजे जिथं चौधरी चरण सिंग यांचं हे झालं, अंतिम संस्कार झाले. त्या ठिकाणी देशभरातल्या सगळ्या 155 शेतकरी संघटनांनी एक आंदोलन करायचं ठरवलेलं होतं, 1 दिवसाचं. आणि ते आंदोलन अशासाठी होतं की भारत अमेरिका जो व्यापार करार होणार आहे, त्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका, दूध या पिकावर मोठं, कापूस या पिकावर मोठं संकट येणार आहे. कारण अमेरिकन शेतकऱ्याला थेट आपल्या देशामध्ये 0% आयात करावर सगळा शेतीमाल निर्यात करायला परवानगी मिळणार आहे. गहू, तांदूळ, आणि त्यामुळे भात उत्पादक असेल, गहू उत्पादक असेल, सोयाबीन असे उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, ऊस उत्पादक, कारण अमेरिकन इथेनॉल जर का भारतात आलं तर साखर उद्योगालाही मोठा फटका बसणार आहे. आणि दूध, अमेरिकन दुग्धजन्य पदार्थ जर का आले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तर इथले डेअरी व्यवसाय मोडून पडणार आहे. आणि म्हणून हा करार करू नये यासाठी किसान घाटवर 1 दिवसाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं होतं. परंतु सरकारनं दडपशाही करून सगळ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं, शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतलं आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल इकडून येणाऱ्या शेतकऱ्यांना बॉर्डरवरच अडवून ठेवलेलं आहे. म्हणजे एकूण लोकशाही मार्गानं आपलं म्हणणं, एक तर करार करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बरोबर सरकारनं चर्चा करायला पाहिजे, ते केलेली नाही. आणि चर्चा न करता त्यांच्या स्वार्थासाठी कदाचित एफस्टीन फाईल मधल्या मोदीचं आणि त्या अदानीचं नाव बाहेर येईल म्हणून अमेरिकेनं भीती घातली असेल. आणि त्यामुळं जबरदस्तीनं, अमेरिकेच्या जबरदस्तीनं म्हणजे दादागिरीनं बळी पडून हे करार व्हायला, भारतीय शेती आणि भारतीय ग्रामीण भाग बर्बाद होणार आहे, यासाठी हे आंदोलन चालू होतं. आणि हे आंदोलन मोडून काढलं. त्यामुळं देशभरामध्ये मोदींचा निषेध असेल, पुतळ्या जाळणे असेल, असा कार्यक्रम करायचा तर ठरवलेला आहे. महाराष्ट्रातही सगळीकडे असा कार्यक्रम करा, त्याशिवाय या साल्यांना अद्दल घडणार नाही. साहेब याच्यावर फळ उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे पपई असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, यांना पण फटका बसेल का याच्यावर? हो, 100%. कारण अमेरिका शेवटी एकतर अमेरिका हा भारताच्या चौपट प्रदेश असणारा देश आहे. अमेरिकेची शेती आपल्यापेक्षा समृद्ध आहे आणि टेक्नॉलॉजी आहे. एकतर आपल्याला उच्च दर्जाचं तंत्रज्ञान मिळत नाही, देत नाही, जेम टेक्नॉलॉजी आपल्याला वापरून देत नाही. आणि जेम टेक्नॉलॉजीतून तयार झालेलं सोयाबीन, मका असेल किंवा फळं असतील, ते जर का भारतात आले तर आपल्या फळ मार्केटवरही मोठा परिणाम होणार आहे आणि सगळ्यांनाच त्याचा फटका बसणार आहे. बरोबर साहेब, मी ती सगळ्यांना हे करतो, सूचना करतो या संदर्भामध्ये, संघटनेतील पूर्ण पदाधिकाऱ्यांना सूचना द्या, सगळ्यांना सूचना द्या, माझा निरोप आहे म्हणून सांगा सगळ्यांना. चालेल साहेब, चालेल.